की मी इथं महाराज आलो नाहीये, मी इथं महाराज म्हणून मी आलो नाहीये, मी तुमच्यातला एक घटक म्हणून मी आलो इथं. त्याच्या पुढे महाराज म्हणतात, शाहू महाराज, की मी शिपाई नाहीये, मी शेतकरी आहे. हे राजश्री शाहू महाराज किती मोठं बोलून गेले. आणि त्याचा पुढचा टप्पा जो आहे शाहू महाराज आपल्याला दिसून येतो की शाहू महाराजांनी स्वतः नेतृत्व मी मराठा समाजाचं करतो हे कदापि केव्हाही बोलले नाही. उलट सगळ्या समाजाचं नेतृत्व कसं घडेल, नुसतं मराठा समाज नाही, सगळ्या समाजाचं नेतृत्व कसं घडेल हे शाहू महाराजांनी स्वतः प्रयत्न केले. पण हा नेतृत्वाच्या पेक्षा हा समाजाचा विषय, ह्या समाजला पुढं कसं घेऊन जायचं या दृष्टिकोनातून सगळ्यांनी नियोजन करणं गरजेचं आहे. मला मुद्दाम सांगायचं, मी सगळीकडे सांगतोय की शिवाजी महाराजांनी स्वराज्य ज्यावेळी निर्माण केलं, ते स्वराज्य हे नुसतं मराठ्यांचं नव्हतं. हे स्वराज्य 18 पगडचा 12 बंधुदेदारांचं स्वराज्य. ते करू शकले असते तर त्यांनी ओळखलं की आपला मावळा हा 18 पगडचा 12 बंधुदेदार हे माझे मावळे, मराठ्यांचा एक मोठा भाऊ आहे, घटक आहे. आणि बरोबर 200 वर्षानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी तोच धागा पकडून शब्द बदल असेल, तो म्हणजे बहुजन समाज. आणि बहुजन समाजाला 1902 ला देशात पहिल्यांदा जर कोणी आरक्षण दिलं असेल ते राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी. अनुसूचित जाती जमाती सर्व ओबीसी असतील आणि मराठा समाजाचा सुद्धा त्याच्यात समावेश. आता बंधून मला आपण सांगा की शिवाजी महाराजांची कल्पना होती ही 18 पगडचा 12 बंधुदेदार एका छताखाली यावे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांची हीच कल्पना होती बहुजन समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मग आज मराठा समाज ला का त्या छताखाली घेतलं जातं. आज हा मराठा समाज गरीब नाही, तर एक 15% तुम्ही सोडून दे, पण आज 80 ते 85% हा गरीब मराठा समाज आहे. यांच्याकडे कोण लक्ष देणार, ह्यांच्याकडे कोण खांद्यावर हात ठेवणार, ह्यांचा लढा कोण देणार. आणि म्हणून त्यावेळी मला वाटलं की शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वंशज या नात्याने आणि विद्यमान छत्रपती शाहू महाराजांचा मुलगा या नात्याने आपली सुद्धा जबाबदारी, आपली सुद्धा कर्तव्य आहे. आणि म्हणून मी त्यावेळी पूर्ण महाराष्ट्र 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलं. आणि महाराष्ट्र पिंजून काढत असताना माझा हाच मुद्दा होता की या सगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र आणायचं. मी दुर्दैवाने सांगतो, पण मला आनंदाने सुद्धा सांगायचंय की कोल्हापुरात आपल्याला दलित आणि सवर्ण हा शब्द माहित नाही. पण ज्यावेळी तुम्ही मराठवाड्यात जाल, तुम्ही खानदेशमध्ये जाल, प्रामुख्याने मराठवाड्यात, तर तिथं बहुजन समाज म्हणजे हा दलित आणि मराठा म्हणजे हा वेगळा. म्हणजे मला त्यांना सांगावं लागलं की मी नुसतं मराठ्यांचं नेतृत्व म्हणजे मराठ्यांना एकत्र करण्यासाठी आलो नाही, तर बहुजन समाज एकत्र करण्यासाठी आलो. ही कल्पना मला त्यांना समजवण्यासाठीच मला 3-4 वर्ष गेली. पण आज मला आनंदाने सांगायचं की शाहूंचा वंशज म्हणून की मला मनापासून इतका आनंद वाटतो की लोकांना बहुजन समाजाची व्याख्या आता समजायला. मी पार्लमेंटला काय आंदोलन केलं, कसा तो प्राणवाद उभा केले ह्याच्यावर मला काही जास्त बोलायचं नाही. माझी काही स्वतःची स्तुती करायची नाही. पण मला एक गोष्ट आपल्याला सांगायची की जे आरक्षण पूर्वी मिळत होतं त्यावेळी 3 क्लास केले, एससी, एसटी आणि त्याला आपलं इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी केली. असे 3 क्लास केले. आपल्याला 1967 पर्यंत मराठा समाज हा इंटरमिडिएट क्लास कम्युनिटीमध्ये दखल घेतली होती किंवा त्याच्यात इन्व्हॉल्व केला होता. आता मला सांगा 1967 ला 3 समाजातल्या लोकांनी त्यातून बाहेर काढलं. त्यामध्ये कुठले? माळी, तेली आणि मराठा समाज. 1968 ला तेली आणि माळी समाजाला परत आत घेतलं, पण मराठा समाज दुर्दैवाने बाहेरच राहिला. म्हणजे आपलं दुखणं
हे त्यावेळीपासून आहे. आणि म्हणून हा लढा सगळा सुरू होत असताना, मी पूर्ण महाराष्ट्र भिजून लढत असताना, त्याचबरोबर 58 मोर्चे हे निघाले, ज्याची दखल पूर्ण महाराष्ट्राने घेतली, ती पूर्ण जगाने घेतली. या 58 मोर्चाच्या माध्यमातून सरकारला, राज्य सरकार, त्यावेळच्या राज्य सरकारला मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून आपण सामाजिक मागास हे आपल्याला सिद्ध झालं. आपण एसीबीसी कायदा निर्माण झाला. 288 म्हणण्यापेक्षा सगळे विधानसभेतले, विधान परिषदेतले सगळे आमदार, सगळ्या पक्षातील लोकांनी, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, बीजेपी असेल आणि इतर सगळ्या पक्षातल्या लोकांनी तो कायदा पारित केला आणि कायदा निर्माण झाला. त्याला हायकोर्टाने सुद्धा त्याला ओके केले. आता हे सगळं होत असताना दुर्दैवाने हा एसीबीसीचा कायदा हा सर्वोच्च न्यायालयामध्ये 1 वर्षाची त्याला स्थगिती मिळाली. 1 वर्षाची स्थगिती मिळाली. आता एसीबीसीचा कायदा 1 वर्षाची स्थगिती मिळाल्यामुळं अनेक लोकांच्या अशा वाक्यात आलं की मग 2 प्रवाह निर्माण झाले की एक जर म्हणतो मग ईडब्ल्यूएस का घेऊन नये, आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यूएस. आता ईडब्ल्यूएस घ्यायचं तर काही अडचणी, समजा आपण घेऊया. जो दुसरा गट जो आहे, दुसरी जी संघटना आहे, त्यांची माझं बोलणं झालं नाही, त्याच्यावर नंतर येईल बोलायला. त्यांचं म्हणणं आहे की आपण ईडब्ल्यूएस घेऊ. मग मला एक सांगा की जो 40 वर्ष लढा चालू आहे, अण्णासाहेब पाटलांनी पहिलं बलिदान दिलं 40 वर्षाच्या अगोदर. या 58 वर्षाच्या चालू असताना आपले 42 मुलांनी बलिदान दिलं. हे सगळं व्यर्थ टाकून द्यायचं का? हे 1 वर्षाचा लढा संपलाय का? आपल्या मना इंग्रजी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा हे सुप्रीम कोर्टात टिकू शकणार, मान्य करू, आपण नाही टिकू शकत. पण आपण लढा द्यायचा नाही कसा? आपल्याला सामाजिक मागास आपण सिद्ध झालेलं. आपण हायकोर्टाने आपल्याला ओके केलेलं, सर्वोच्च न्यायालयात आपण केलं, सर्वोच्च उडवले आपल्याला, उडवलं नाही, तिने 1 वर्षाची स्थगिती दिली. आता ईडब्ल्यूएस घ्यायचं म्हटलं तर ईडब्ल्यूएस कोणाला मिळते? ज्यांना आरक्षण घेतलं, एससी, एसटी, ओबीसी आणि मराठा समाज, जे एसीबीसी मधून आपल्याला राज्यासाठी जे मिळते, हे ना ते 10% लागू होते. आता 10% लागू होते. आणि तुम्हाला एक मुद्दा सांगायचंय की अजय कोराला सांगायचं की 10% हे जे आरक्षण आहे हे आपल्या राज्याला लागू होतं. आपल्याला राज्याला लागू होत नाही, कारण आपण एसीबीसीचा आपल्याला सामाजिक मागास स्टॅम्प पडलेला. पण तुम्ही सेंट्रलचं जे काही तुमच्या नोकऱ्या असतील आणि पदोन्नती असते, तिथे जे काय असतं पद भरून घ्यायचे असेल, तर तुम्हाला 10% सेंट्रलचं मिळू शकते. पण राज्याचं जे एसीबीसी मध्ये जे अडकलेलं आहे, माझं आणि ज्या संघटनेचं म्हणण्याचा अर्थ की आपण घेऊन टाकू, जोपर्यंत निकाल लागला ते बघू. एकदा निकाल तिथं लागला एसीबीसीचा आपल्या बाजू, त्यावेळी सोडून टाकू. पण आपण जर असं केलं तर आपल्या एसीबीसीला धोका होऊ शकतो. हे माझं मत नाही, हे सगळ्या वकिलांचं आणि सगळं मराठा समाजाचं मत. मग मी या लोकांना काय म्हणतो सगळ्यांना, ठीक आहे, तुमची सुद्धा बाजू आपण समजून घेऊ, तुमची बाजू आपण ऐकून घेऊ. आपण ग्रहित करू की आपल्याला 10% जर आरक्षण भेटली ईडब्ल्यूएस राज्याचं, आपल्याला धोका होणार नाही. तुम्ही लिहून द्या मराठा समाजाला लिहून द्या की आम्हाला हे आरक्षण भेटलं तर धोका नाही. त्याच्या पलीकडे मी मला सांगायचं आपल्याला, मी अटॉर्नी जनरल जे सगळ्यात प्रमुख असतात कायद्यातले, त्यांच्याबरोबर जे थोरात आहेत, जे मराठा समाजाच्या वतीने ज्यांना अपॉइंट केले, त्यांच्याशी मी परवाच 1 आठवड्याच्या अगोदर 1 to 1 मुख्यमंत्र्यांच्या समोर, अजित पवारांच्या समोर, अशोकरावच्या समोर त्यांना मी विचारलं, तुम्ही जर 10% ईडब्ल्यूएस घेत असाल, आमची काही अडचण नाही, पण तुम्ही जबाबदारी घेणार का? महाराष्ट्र सरकार जबाबदारी घेणार का? तर हे आपण जर 10% ईडब्ल्यूएस घेतलं तर एसीबीसीला आपल्याला धोका नाही. त्याच्यात त्यांचे शब्द आहेत, नाही आम्ही काही जबाबदारी घेऊ शकत नाही. मग ही धोकाची घटना नाही का? म्हणून परवाच 2 दिवसाच्या अगोदर मला संघटनेतल्या लोकांचा फोन आला, जे ईडब्ल्यूएस घ्यावं म्हणतात. त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे, सांगितलं. त्यांनी मला फोन केला की असं सर राजा आपण बसायला, मी निश्चित बसायला लवकरच्या लवकर सगळ्या संघटनेच्या लोक, हे दोन्ही बाजूचे जे लोक असतात, तिथे एक संघटना आहे जी विरोध करते किंवा समर्थन करते आणि बाकीचे सगळे
एसीबीसी घ्यायचंच नसलं तर आपल्याला सरकारने सुद्धा त्याची गरज नाही. आपल्याला डायरेक्ट मिळतं, आपला हा अधिकार आहे बघ. या 48% आपला अधिकार आहे. कारण ते 10% सुद्धा चुकून बोलू नये. हे काही तुमच्या 48 म्हणतं नाही, पण 10% एक्स्ट्रा मिळते आयुष्य. 10% एक्स्ट्रा एका जातीला नाही. पण तिथे पारसी मिळेल, ब्राह्मण समाजाला मिळेल आणि सवाल जातीच्या सगळ्या मिळेल. म्हणून निर्णय घ्यायला आपला सामाजिक मागास हे सिद्ध केलं. मग सामाजिक मागास का व्हायचं? कशाला 20-25 वर्ष आपण लढा दिला? या सगळ्या गोष्टी दिल्या. त्याचा आपण बसून निश्चित मार्ग काढू. दुसरा विषय होता राजधानी राज्याचा. आता विषय सेंट्रल गव्हर्नमेंटचा, जो तुम्ही सांगितलं की लाल महाल ते लाल किल्ला. तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय जर आपल्याला घटना बंद करायची असेल त्यातच एक मला मुद्दा करू. मगाशी बघून आवडते बोलले की का सगळ्या पक्षामध्ये एकत्र केलं, का सगळ्या पक्षाच्या लोकांना आव्हान केलं, का बहुतांश शिवसेनेची पद्धत असते. राष्ट्रवादी स्वतः पवार साहेबांना असते, आमचे सगळे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. भाजपने खासदार आम्हाला निवडून केले. सगळे काँग्रेसचे तर आपले राजीव सावंत कौतुक करत माळी समाजाचा असं सुद्धा त्यांनी राज्य सगळे आपल्या बाजूने भाषण केले. इतर माझं भाषण झाल्यानंतर माझ्या सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर इतर सगळ्या खासदारांनी सुद्धा आपली भूमिका तिथं मांडल्या गेली. मांडले लोकसभेत राज्यसभेत कौतुक केले. सांगायचं एवढंच आहे की ती मुवमेंट ऑलरेडी चालू केलेली आहे. मग तुमच्या शब्दात ते लाल किल्ला ते लाल महाल ते लाल किल्ला असेल, पण इंग्रजीत मी सांगू इच्छितो दिल्ली आणि संसद हा करोनाचा संसद मी शिवदिल्ली करते. मला माहिती आहे दिल्लीतली शिवदिल्ली पहिल्यांदा कोणी मोठ्या प्रमाणात सुरू केली असते. आम्ही सर्व केली 25,000 लोक 3 वर्ष. पहिल्या वर्षी राष्ट्रपती आलेले कार्यक्रमाला अभिवादन करायला, लष्कर प्रमुख होते, नौदल प्रमुख होते, छत्रपती शाहू महाराज होते, त्यानंतर सभापती आले आणि मागच्या वर्षी 12 देशाचे राजदूत आलेले शिवाजी महाराजांना नमस्कार करायला. आणि म्हणून दिल्लीतली जो पकड लागतीये, दिल्लीतली जी ताकद लागतीये, या सगळ्या गोष्टी हँडलिंग बेसिक गाडीला कसं ऑइलिंग करायला लागतं, गाडीचं नाव झालं असेल ते सगळं करून ठेवलेलं. बेस सगळ्यात तयार आहे, पण केव्हा जायचं याचं नियोजन होणं गरजेचं आहे. काही गडबड करून चालणार नाही. कारण पूर्वी मराठा समाजाने सुद्धा दिलं ते पुढं आणि प्लॅनिंग न केल्यामुळं तो धोका पकडला. शिवाजी महाराजांची भूमिका जर डोक्यात ठेवून दिली असते दिल्लीला तर ते निश्चित दिल्लीत आपला विजय झाला असता. पण ते केलं नाही. आपण त्या लोकांनी केलं नाही. पण ती चूक परत होऊ नये म्हणून शिस्तबद्ध पद्धतीने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि टाईम बघून हे सगळ्यांनी आपण ठरवा पाहिजे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही काही तुम्ही प्लॅनिंग करा, सगळी प्लॅनिंग करा. ही जबाबदारी अशी पाहिजे नुसतं कोल्हापूर नाही तर जायचं असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांच्या पासून काना कोपऱ्याला माणूस तिथे सगळ्या गोष्टी सांगितलं. गडबड करायला गरज नाही. इथं महत्वाचे 2-3 विषय बोलले की माझ्या डोक्यात जायला कोण एक ऍडमिशनचा विषय जो 11वीच्या मुलांचा आहे तो सुद्धा मी सरकारला विनंती करू इच्छितो की तुम्ही पहिल्यांदा सगळ्यांना मुलांना परीक्षेला बसू देत. ऑनलाईन मुलांना परीक्षेला ऑनलाईन बसू देत. मग एसीबीसी आहे काय त्याचे मागे ते पर्याय आहेत की आपण हे करू म्हणून ते करावं. सगळ्यात महत्वाचं की आरक्षणाच्या बरोबर आरक्षण हे संपतेच आहे की आपल्याला ते मिळवायलाच पाहिजे, आपला अधिकार. पण अधिकार हे मिळवत असताना सुद्धा ज्या गोष्टी आपल्या सरकारच्या हातात आहेत आणि ते म्हणजे सारथी राजेश्री शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली संस्था, त्याच्यातनं तुम्ही मराठा समाज घडवणार आहे. म्हणजे UPSC असेल, MPSC असेल, अनेक गोष्टी त्या सारथीच्या माध्यमातून साध्य करू. ती योजना ताराभूत सारखी योजना एवढी महत्वाची आहे की ते नुसतं मराठ्यांसाठी नाही. त्या ताराभूतच्या माध्यमातून ते मुलं आपल्या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, तिथले संत तुकडोजी महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, किंवा सगळे महापुरुषांचं जे काही त्यांचं आपल्या सामाजिक जे प्रावीण्य मिळवलं ज्या समाज ज्यांनी घडवलं त्यांच्याबरोबर समजा ती योजना पण म्हणतात. ती योजना पण एक भुगतान म्हणून जे इंग्रजीत सगळ्यांनी सांगितलं साथीच्या दरम्यान जास्त पण जाणार नाही. पण एवढंच सांगू इच्छितो सरकारला सुद्धा मी परवा अजितदादांना सुद्धा मी बोललो की या संस्थेची स्वायत्ता राहायला पाहिजे. आणि जिथं स्वायत्ता नव्हती तिथं आम्ही
आम्ही गप बसणार नाही. पर्याय सारखा माणूस या पर्यायाची बाजू एवढी का घेतली? तो बहुजन समाजच आहे, तो मराठा समाजाचा व्यक्तीच नाहीये. ज्यांनी पार्टीला खऱ्या अर्थाने बेस दिला, ज्यांनी खऱ्या अर्थाने पार्टी ओळखून घेतली, ह्या पर्यायाला तिथं आणलं आणि याच्यावर त्यांनी दोष ठेवला. मी आजही त्याला चॅलेंज करून सांगितलं, ह्या माणूस जर दोषी असला तर कारवाई करा तिथं. कारवाई ना अजूनही तरी कारवाई करू शकतो तुम्हाला नाही. पण एकाच व्यक्तीचं काम आणि पद्धती वेगळी असेल म्हणून तुम्ही बोलून काढत की स्वायत्त हे चालणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सारथी असेल, अण्णासाहेब पाटलांच्या जे महामंडळ स्थापन झालेले आर्थिक विकास महामंडळ, त्याच्यातून तुम्ही मराठा समाजाला घडवू शकता. तुम्ही तिथं उद्योग घेऊ शकता आणि काय त्याचे छोटे छोटे मोठे धंदे असतात ते समाजाला तुम्ही त्यांना क्रेडिट करू शकता. तिथं वसतिगृहाचा विषय पंजाबराव देशमुखांचे यांना पैसे द्या. आता काय पैसे दिले तुम्ही? 130 कोटी, 100 कोटी, 400 कोटी काय होणार? म्हणजे पैसे दिले नाही का तुम्ही? बजेटमध्ये प्रोव्हिजन करायचं ठरवलेलं आहे. हे केव्हा हातात माहिती तुला आमदार साहेब आम्हाला माहित नाही, तुम्ही सांगा पण मला त्यातलं काही कळत नाही. पण पैसे मिळाले आणि तुम्ही आम्हाला मी येतो तुमच्या बरोबर. आम्ही रायगडसाठी जेवढे पैसे मिळतात आम्ही बरोबर घेतो. तर थोड्याफार आता त्याच्या कलाकृती थोड्या गोष्टी समजलं का मला. आणि इंग्रज साहेब आणि वसंतरावांच्या सारखं जर आम्हाला पाठबळ मिळालं निश्चितच घेतलो. लाल किल्ला लहान 29 तारखेला तुम्ही सांगा तिथं अशी पब्लिसिटी करा की जेणेकरून लोकांना ही सारखी समजणं गरजेचं आहे. आज कोणाला सारखी माहिती नाही. म्हणजे ते आम्ही रस्त्यावर उतरलो पुण्यात, तुम्ही सर्व आला तर म्हणून लोकांना समजलं सारखी म्हणजे काय. पण त्याच्याबद्दल अजूनही प्रबोधन जेवढं पाहिजे तेवढं ते झालेलं नाही. मी जास्त काय बोलणार नाही. तिथं सुपरशी अजय कोराड्यांनी सांगितलं की आपण सुपरन्युमेरी राज्याच्या सुपरन्युमेरीसाठी 12% हे कशी आपल्या शिक्षणासाठी घेते, पण ते एका समाजासाठी घेता येणार नाही आपल्याला. ते आपण पूर्ण प्रयत्न करू. तुम्ही काही बोला राज्यपालांच्याकडून राष्ट्रपतीकडनं आपण एक पत्र देऊ शकतो, विनंती करू शकतो की जे आपली स्थगिती आहे, जे आधी आपली स्थगिती स्थगिती आहे त्याला प्रोटेक्शन मिळावं. पण तो विषय सुद्धा परवा आमचा अटॉर्नी जनरल मुख्यमंत्र्यांनी समोर चर्चा झाली. त्याला थोड्या अडचणी पण ते जरा लगेच काय कोणालाही कमलाकर रद्दळ आणि सगळ्यांनी सांगितलं भयामाने सुद्धा विषय चांगले सांगितले मी बोललोय. आणि एकच माझी छोटीशी सगळ्यांना विनंती करायची, मी माझं भाषण अटकता घेतो. ते म्हणजे महाराष्ट्रात आज कोरडा अतिवृष्टी निर्माण झाली, ओला दुष्काळ निर्माण झालेला आहे. तिथं भीमा नदीपासून एवढं पाणी व्हायला, एवढं मोठं महापूर झाले, सगळ्यांच्या मोठी होऊन गेलेले, तिथं पाईप्स होऊन गेले, सगळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, मराठवाड्यात लोक होऊन गेलेत असं माझ्या आता कानावर आलं. तिथं तर अफाट भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि इथं सरकारने इथं काय पक्षपेक्ष काय न बघता त्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई हे लवकर करणं गरजेचं आहे. या प्रसंगी आज कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाच्या वतीने मी आव्हान करून देतो सरकारला. आणि त्याचबरोबर आपल्याला ज्यावेळी आपला दुष्काळ पडला होता, ज्यावेळी आपला दुष्काळ आपल्याकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली, ते मराठवाड्यातून सुद्धा लोक आपल्याला मदत करण्यासाठी आले. पण कोल्हापूरकरांना सुद्धा मी आवाहन करू इच्छितो की आपल्याकडे या लोकांना काही आपण मदत करू शकलो, जास्तीत जास्त मदत करू शकलो तर ते सुद्धा विसरणार नाही. शेवटी महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र हा शाहू महाराजांचा आहे. आणि म्हणून ह्याच्या पुढे सुद्धा काही माझ्याकडे तुम्ही जबाबदारी देत असाल तर निश्चित मी पार पडेल. आज आनंदाने आम्हाला इथं बोलवलं आणि एक समाजाचा घटक म्हणून मला आपल्याला सर्वांना संबोधित करता आलं. एक समाजाचा एक शिपाई गडी म्हणून मला संबोधित करता आलं. एक समाजाचा एक शेतकरी बांधव मला संबोधित करता आलं. याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाजाच्या एक सूचना आलेली आहे. दसरा चौक